नमस्कार, आपण पाहत आहात आवाज वंचित बहुजनांचा। जालना जिल्ह्यातील बाजी उमरत परिसरात बिबट्यामुळे भीतीचे वातावरण। जालना प्रतिनिधी प्रदीप जाधव। जालना जिल्ह्यातील बाजी उमरत परिसरात बिबट्या आढळून आल्याची माहिती समोर आली आहे। स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार गावाच्या हद्दीत बिबट्या फिरताना दिसल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। ही माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने तात्काळ परिसराला भेट देऊन पाहणी केली। अधिकाऱ्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून अनावश्यक गर्दी टाळण्याचे, रात्री बाहेर न जाण्याचे आणि लहान मुले तसेच जनावरे सुरक्षित स्थळी ठेवण्याचे निर्देश दिले आहेत। वन विभागाकडून नागरिकांनी कोणतीही हालचाल दिसल्यास त्वरित वन विभागाला कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे। उद्रेक होतो, घटना घडलेली नाहीये, त्याच्या अगोदर आपल्याला काळजी घ्यायची। त्याच्यासाठी पहिले एक मुद्दा हाच राहील की जेव्हा तुम्ही गव्हाला पाणी देतायत, एकट्याने पाणी द्यायचं नाही। दोघं तिघं जण शेजारीच असतात, बांधाला बांध असतात, ठीक आहे, घरातले सोबत घ्यायचे। आणि जेव्हा तुम्ही आवाज पाहिजे त्याला, आवाज म्हणजे तुम्ही आता मोबाईलवरती गाणे लावा, भजन लावा, काही लावा, हां, त्याला फक्त आवाज पाहिजे। जर घुंगराची काठी असेल, घुंगराची काठी सोबत ठेवा। बैठं काम करायचं नाही दिवसा, पण बैठं काम करायचं नाही म्हणजे कसं, कुठं मिरच्या वगैरे काय तोडणं चालू असेल किंवा काय चालू असेल, ह्याच नंबरवरनं फोन आलेला होता मला। इथं कोणी आहे? हो ना? नाही, आम्ही जागा ज्या स्पॉटवर दिसलाय ना, तो ज्या मोसंबीच्या बागेजवळ दिसलाय त्यांच्या जवळ आहे आम्ही। हा, रोडला आहे, आम्ही रोडला आहे। गोळ्या घाला काय सिस्टम मंत्र्यांना आज द्यायले मामा गोळ्या घाला डायरेक्ट बोला मॅडम। ऐका, तुम्ही जरी कदरले असाल, व्हिडिओ काय असेल किंवा काय, पण ते तुमच्या फायद्यासाठीच असणार आहे। लहान मुलांना संध्याकाळी एकटं सोडायचं नाही। बिबट्या कधी पण त्याच्या आय लेवलवरती अटॅक करतो आणि सुरुवातीला